हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञात आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला जो थर्ड चॅप्टर आहे टाइड्स याचे क्वेश्चन आन्सर्स जे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला येणारे नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आपला थर्ड चॅप्टर आहे टाइड्स आणि फर्स्ट क्वेश्चन आहे प्रिपेअर अ चेन बाय मॅचिंग द फॉलोविंग, म्हणजे जोड्या जुळवायच्या आहेत. आता फर्स्ट ग्रुपमध्ये बघा, ए ग्रुपमध्ये काय दिलं आहे, वेव्स. ओके, वेव्ह म्हणजेच लाटा, राईट. तर तुमचं सेकंड ग्रुपमधलं म्हणजे बी आणि सी या ग्रुपमध्ये तुमचे आन्सर्स आहेत जे याच्या रिलेटेड आहेत एशी. ओके, सो वेव्सची रिलेटेड काय आहेत, वाइंड म्हणजेच वारा, राईट. सी ग्रुपमध्ये देर आर ऑल्सो जनरेटेड ड्यू टू अर्थक्वेक्स अँड वल्कॅनोज. हे कशामुळे जनरेट होतात, अर्थक्वेक म्हणजेच भूकंप आणि ज्वालामुखीमुळे निर्माण होतात. देन नेक्स्ट सेंट्रिफ्युगल फोर्स, केंद्रोत्सारी प्रेरणा. ओके, रोटेशन ऑफ द अर्थ, पृथ्वीचं परिवलन. ऑब्जेक्ट्स गेट थ्रोन टुवर्ड्स द आउटर साइड, म्हणजे वस्तू ज्या आहेत त्या बाहेरच्या दिशेने फेकल्या जातात. देन ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच गुरुत्वीय बल. द मून, द सन अँड दी अर्थ, बरोबर, चंद्र, सूर्य आणि पृथ्वी याच्याशी संबंध आहे, राईट. देन ऑपरेट्स इन डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ दी अर्थ, ठीक आहे, म्हणजे पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने ते कार्य करते, राईट. देन स्प्रिंग टाइड द मून म्हणजे उधाणाची भरती. न्यू मून डे, ओके, हे कधी होतं, न्यू मून डेला हे होतं, म्हणजे अमावस्या. ओके, हायेस्ट हाय टाईड अक्युअर्स ऑन दिस डे, म्हणजे सर्वात मोठी भरती जी आहे ती या दिवशी असते. देन नीप टाईड, भांगाची भरती. 8 फेज ऑफ दी मून म्हणजे क्वार्टर, म्हणजे अष्टमीला, ठीक आहे, 8 फेज ऑफ दी मून. द फोर्स ऑफ दी सन अँड दी मून ऑपरेट इन डिफरंट डायरेक्शन, ठीक आहे, म्हणजे चंद्र, सूर्य यांच्या प्रेरणा या वेगळ्या दिशेने स्वतःचं काम जे आहे ते करत असतात, ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, गिव्ह जिओग्राफिकल रिझन, भौगोलिक कारणे सांगा. फर्स्ट क्वेश्चन आहे टाइड्स आर इन्फ्लुअन्स मोर बाय द मून दॅन दी सन. भरती ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त असा परिणाम होतो. सो द आन्सर इज the gravitational pull of the moon and the sun as well as that of the earth is one of the factor for the occurrence of tide. ओके, म्हणजे टाइड जेव्हा ऑक्युअर होतात त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे कोणाशी रिलेटेड आहे, तर ऑफकोर्स चंद्र, सूर्य, पृथ्वी, बरोबर. तर हे जे फॅक्टर्स आहेत ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे आहेत आणि त्यामुळे टाइड्स जे आहेत ते ऑक्युअर होतात. देन द मून इज क्लोजर टू द अर्थ दॅन द सन, म्हणजे चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आहे सूर्यापेक्षा, राईट. हेन्स इट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिकम मोर इफेक्टिव्ह दॅन दॅट ऑफ द सन, आणि त्यामुळे त्याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ते मोर इफेक्टिव्ह, ते जास्त प्रभावी आहे. देअरफॉर टाइड्स आर इन्फ्लुअन्स मोर बाय द मून दॅन दी सन, आणि त्यामुळे टाइड्स जे आहेत ते चंद्र जो आहे या चंद्रावर जास्त परिणाम करतात सूर्यापेक्षा, ठीक आहे. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, ॲट सम प्लेसेस अलॉंग द कोस्ट द लो लाइंग एरियाज टर्न इनटू लगून्स और माशी लँड. काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश हा खाजण्याचा किंवा दलदलीचा बनतो, ठीक आहे. अँड द आन्सर इज some of the areas along the sea coast that are low lying get flooded easily by the sea water during high tide. Over a period of time, the accumulation of sea water leads to the formation of swamps, and which in turn leads to formation of lagoons or marshy land. आणि त्याचमुळे दलदलीचा जो भाग आहे तो काही किनाऱ्याजवळ तयार होतो, ठीक आहे. थर्ड क्वेश्चन आहे आपला, प्लेस लोकेटेड ऑन द अपोजिट मेरिडियन टू द प्लेस एक्सपिरियन्सिंग हाय और लो टाइड विल ऑल्सो एक्सपिरियन्स हाय और लो टाइड रिस्पेक्टिव्हली. ओहोटीच्या ठिकाणच्या विरुद्ध रेखावृत्तावर देखील ओहोटीच असते, ठीक आहे. अँड द आन्सर इज द मून इज क्लोजर टू द अर्थ दॅन द सन
Hence, its gravitational force becomes more effective than that of the sun. Tides occur due to the relative positions of the moon, the sun, and the earth. Then, therefore, a place on the earth located at the opposite point of the place experiencing high or low tide also experiences high or low tide respectively at the same time. Next, question number 3, answer in brief. If there is high tide at 7 a.m., find timing of the next high and low tide on the same day at the given place. ओके, जर 7 वाजता सकाळी भरती आली तर त्याच दिवशी पुढील ओहोटी आणि भरतीच्या वेळा तुम्हाला काढायच्या आहेत. अँड द आन्सर इज हाय टाईड अँड लो टाईड अक्युअर्स ट्वाइस इन 24 hours, म्हणजे 2 वेळा होतात ते 24 तासांमध्ये. One cycle of high tide and low tide is completely after every 12 hours and 25 minutes. 12 तास 25 मिनिटांनी दुसरं जे हाय टाईड आहे ते येतं आणि पूर्ण सायकल जे आहे ते कम्प्लीट होतं. So if there is high tide at 7 a.m., then the next low tide will be at 1:12 p.m. Okay, 1 o'clock 12 minute p.m. That is afternoon, and next high tide will be 7:25 p.m. Okay, that is evening, 7:25 p.m. If at Mumbai 73° east meridian there is high tide at 1 p.m. on Thursday, then which other meridian will there be high tide to? State with reason. ओके, काय विचारलं इथे, ज्यावेळी मुंबई म्हणजेच 73° ईस्ट मेरिडियन येथे गुरुवारी 1 वाजता भरती असते, त्यावेळेस दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल ते सकारण लिहा, त्याचं कारण लिहा. आन्सर आहे याचं, द अदर मेरिडियन विच विल एक्सपिरियन्स हाय टाईड विल बी 107, that is 107° west, because it is exactly 180° opposite from 73° east, and this is because a place on the earth located at the opposite points of the place experiencing high or low tide also experiences high or low tide respectively at the same time. ठीक आहे. Then third question आहे आपला, explain the reasons for the generation of waves. लाटा निर्मितींची कारणं सांगा. So the answer is, the main reasons of wave generation is wind, but at times due to earthquakes or volcanic eruption occurring below the floor of the sea, waves get generated. Such waves assume a great height in the shallow waters near the coast, and these waves are very destructive. They cause huge loss of property and life. These waves are called tsunamis. Okay, then question number 4, in what way will the following depend on the tides? म्हणजे पुढील ज्या गोष्टी आहेत त्या भरती आणि ओहोटीशी त्यांचा कसा संबंध असेल ते आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट, स्विमिंग म्हणजेच पोहणे. Lack of understanding the timing of high tide and low tide may cause accidents for the swimmers entering into sea. ॲक्सिडेंट्सच्या घटना सुद्धा त्यावेळेस होऊ शकतात. Then steering a ship, जहाज चालवणे. Ships can move up to the port during the high tide. हाय टाईडच्या वेळी शिप जे आहेत त्या मूव्ह करू शकतात. त्याच्यानंतर फिशिंग. With the high tide, fishing move into the creeks and this helps the fishing activity. फिशिंग करताना ते लोक काय करतात, मासेमारी करताना, तर ते मूव्ह इन टू क्रेक्स अँड त्याच्यामुळे त्यांना फिशिंग ॲक्टिव्हिटी करायला सुद्धा हेल्प मिळते. सॉल्ट पॅन्स म्हणजे मीठ निर्मिती. ड्युरिंग हाय टाईड द सी वॉटर कॅन बी स्टोर्ड इन द सी सॉल्ट पॅन्स फ्रॉम विच सॉल्ट कॅन बी ऑब्टेन. ठीक आहे. देन फिफ्थ, गोइंग टू कोस्टल एरियाज फॉर ट्रिप्स, म्हणजेच सागरी किनारी सहलीला जाणे. And the answer is, plan for going out for trips after the full moon or new moon day should have details about the timing of the tide before the enjoyment. Okay.
The next question number 5. Observe figure number 3.8 of neap tide and answer the following question. तुम्हाला 3.8 फिगर जी दिली आहे, आकृती जी दिली आहे तिचं निरीक्षण करायचं आहे आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. सो द फर्स्ट क्वेश्चन इज विच फेज ऑफ द मून डज इट शोज. म्हणजे तिथे कोणता फेज ऑफ द मून दाखवलेला आहे. ठीक आहे. सो द आन्सर इज द डायग्राम शोज द फेज ऑफ द क्वार्टर मून. कोणतं दाखवलेलं आहे? क्वार्टर मून. Second one, what are the relative positions of the moon, the sun and the earth? The moon, the sun and the earth make an angle of 90 degree. Okay. Third question, what effect will it have on the tides? Tide वर त्याचा कोणता effect होईल? So it will lead to a neap tide. Due to such conditions during high tide, the water level will rise less than usual, while during low tide, water level will fall less than usual. Okay. Next question number 6. Difference between, फरक स्पष्ट करा, high tide and low tide. The answer is high tide, a rise in the level of the sea water at a particular place is called high tide, and low tide, a fall in the level of sea water at the particular place is called low tide. Then sea water is very close to the coast, sea water is very far away from the coast. The next, spring tide and neap tide. आता spring tide आणि neap tide काय आहेत बघूया. Spring tide, it occurs on the new moon day and the full moon day. In neap tide, it occurs on the first and the third quarters day. Then second, spring tide, the gravitational pull of the moon and the sun as well as that of the earth are in a straight line and act in the same direction. And here in neap tide, the gravitational pull of the moon and the sun are at the right angle. Then question number 7. Describe the positive and negative effect of tide. Positive and negative effect कोणते आहेत tideचे ते तुम्हाला सांगायचे आहेत. So the answer is positive effects of the tide. The tides clear the waste and hence the coast become clean. Then ports do not get filled with sediments. Ships can move up to the ports during high tide. During high tide, sea water can be stored in salt pans from which salt can be obtained. The tidal force can be used to generate electricity. ठीक है. Negative effects of tide काय आहेत तर a lack of understanding of timing of high and low tide may cause accidents to swimmers entering into sea. ठीक आहे. सो फ्रेंड्स, आपला जो हा व्हिडिओ जो आहे क्वेश्चन आन्सरचा इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला येणारे नोटिफिकेशन जे आहेत ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.